आपले लाडके पालकमंत्री, आपले जिल्ह्याचे पालक माननीय श्री गणेशजी नाईक साहेब, आपल्या लाडके खासदार सौरा साहेब, आपल्या परिसराचे आमदार भोये साहेब, आमदार गावित साहेब, माजी जिप अध्यक्ष आपले निकम साहेब, या जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी आणि ज्यांनी खऱ्या अर्थाने या सगळ्या प्रकल्पाला सहाय्य केलं ते आपल्या जिल्हाधिकारी मॅडम, CO रानडे साहेब, SP साहेब आणि मंचावर उपस्थित इतर सन्माननीय गण. सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या वतीने मी आपल्या सर्वांचे या ऐतिहासिक व आनंददायी सोहळ्यात मनपूर्वक स्वागत करतो. आजचा दिवस पालघर जिल्ह्यासाठी, विशेषतः आपल्या निसर्गरम्य जव्हार परिसरासाठी अत्यंत महत्त्वाचा आणि अभिमानाचा दिवस आहे. दापोसाचा धबधबा हा आपल्या जिल्ह्याचे एक प्रमुख निसर्ग वैभव आहे. निसर्गाचे रौद्र रूप व मनमोहक रूप पर्यटकांना या ठिकाणी कायमच सुखावीत असते. या ठिकाणी माननीय पालकमंत्री महोदय यांच्या संकल्पनेतून आपण हा ग्लास वॉक ब्रिज जिल्हा नियोजन समितीतून बांधण्याचं ठरवलं. खरं तर एक थोडंसं सार्वजनिक बांधकाम विभागासाठी एक चॅलेंजिंग काम होतं, परंतु आपल्या पूर्ण प्रशासनाच्या सहकार्याने आणि सपोर्टने आम्ही ते साध्य करू शकलो. याचा एक अभियंता म्हणून सार्वजनिक बांधकाम विभाग जव्हार तसंच सार्वजनिक बांधकाम विभाग पालघर आम्हाला अतिशय आनंद होत आहे. या अत्याधुनिक ब्रिजसाठी आम्ही तांत्रिक बाबींची पूर्तता करताना नेल इंडिया या कंपनीने हा मॅन्युफॅक्चर केलेला आहे. ह्याचं जे स्ट्रक्चरल डिझाईन आहे ते आपण IIT वाराणसी तसेच IIT मुंबई यांच्याकडनं आपण तपासून घेतलेलं आहे. ज्या काचेवर आपण चालत आहात ती एक मल्टीलेअर टास्क टफन लॅमिनेटेड ग्लास आहे. तिचा थिकनेस 40 मिलीमीटर इतका आहे, म्हणजे साधारण 1.5 इंच इतका त्याचा थिकनेस आहे. ह्या कामाची आता सगळ्यांना साधारण वाटतं की किती सुरक्षित असेल, काही असेल, कसं असेल, परंतु आम्ही त्या दृष्टीने संपूर्णपणे त्याची तांत्रिक पडताळणी केलेली आहे. 2 दिवसापूर्वी आपण त्याची लोड टेस्टिंग केली. जवळजवळ 8,750 किलो म्हणजे 70 किलो वजनाचे जवळजवळ 1,400 लोक उभे राहतील अशा स्वरूपाने आपण त्याची बांधणी केलेली आहे. परंतु याचा अर्थ असं नाही की 70 लोक जातील किंवा 100 लोक जातील. आपल्याला सुरक्षितता ही सगळ्यात अटमोस्ट प्रायोरिटी, अतिशय महत्त्वाची बाब आहे. त्या दृष्टीने आपल्याला हे निसर्ग सौंदर्यासाठी आपण जो स्कायवॉक ब्रिज बांधलेला आहे त्याचा वापर करायचा आहे. जव्हारला पालघरचं मिनी महाबळेश्वर म्हणून ओळखले जाते. हा ग्लास वॉक हे केवळ पर्यटन स्थळ नसून इकडच्या आमच्या आदिवासी बंधू भगिनींना एक रोजगाराचं प्रमुख साधन होणार आहे. हा महत्त्वाची प्रकल्प वेळेत आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने आमच्या अभियंत्यांनी अतिशय खडतर मेहनत केलेली आहे. त्याचबरोबर या ठिकाणी मी नमूद करू इच्छितो की या कामाचे कंत्राटदार श्री हर्षद मेघपुरिया तसेच नेल इंडिया ज्यांनी मॅन्युफॅक्चर करून आम्हाला दिलं, त्यांनी सुद्धा अतिशय मेहनत केलेली आहे. हा प्रकल्प म्हणजे पालघरच्या आणि पर्यायाने जव्हारच्या विकासाच्या टप्प्यातील एक मैलाचा दगड ठरणार आहे, याच्यात मला बिलकुल शंका नाही. पुन्हा एकदा मंचावरील सर्व मान्यवरांचे आणि उपस्थित सर्वांचे आभार मानून मी माझे प्रास्ताविक संपवतो. धन्यवाद.